2 राज्यामध्ये दर्जेदार समालोचन त्यांचं ऐकायला भेटलं. 12 राज्यामध्ये दर्जेदार समालोचन त्यांचं ऐकायला भेटलं. 11 राज्यस्तरीय व 1 राष्ट्रीय पुरस्कार विजेते समालोचक, 25 अखिल भारतीय स्तरावरती स्पर्धेचं समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. इंडिया कप सारखी दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली तर सलग 2 वर्ष 2 पर्व त्यांचं समालोचन ऐकलं. इंडिया कपसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कल्पेश कोळी यांची स्पर्धा असेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची कॉर्पोरेट शिल्ड ही 2025 ची स्पर्धा त्यांच्या बानीतून ऐकायला भेटली. कबड्डी महामुंबई कबड्डी, गोवा कबड्डी लीग आणि राष्ट्रीय स्पर्धा शूटिंग बॉल स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेला त्यांचा आवाज ऐकायला भेटला. आणि ज्यांच्या समवेत आज आपण बसलेलो आहोत KTPL 4.0चं समालोचन आता जे ऐकणार आहोत ते अर्थातच प्रशांत आदवडे सर यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जाऊयात या बॅच मध्ये आणि सध्या मात्र मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. साई 11 कोळे टीम आणि श्री गणेश 11 गणेशवाड़ी टीम. शुक्र किरण. और एक बार फिर मंच की तरफ बढ़ते हैं कि सम्मान हम करने जा रहे हैं. आदरणीय शुभ सन्मान तोपर्यंत इथे घेतला जाईल. मॅचला सुरुवात व्हायच्या अगोदर KSKचे सर्वांना पाहायला गेलं तर सल्लागार म्हणून राहिलेले सकारामजी कदम साहेबांचं इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतले जाईल. मी विनंती करेन आमच्या इथून शुभ सन्मान घेतलाय गणेश शेट यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय गणेशजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान, गणेशजी शेडके साहेबांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल. राजू कंग साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ते मात्र गणेशजी शेडके साहेबांचा शुभ सन्मान घ्यायचा आहे. जय बॅक टू क्रिकेट. हमारे साथ बहुत सारे कमेंटेटर हैं तो इनके बारे में भी बिल्कुल किरण हमें बताएंगे. रोहित और दिनेश दोनों बल्लेबाज मैदान के अंदर हैं. रोहित के ऊपर निगाह रहेगी, बहुत शानदार बल्लेबाजी करते हैं. और बंटी प्रभु गेंदबाज पटलर गेंदबाजी करने के तैयार. साई 11 कोले और श्री गणेश 11 गणेशवाड़ी के बीच आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला. किरण मस्कर ने एक इंटरव्यू लिया था, उसके बारे में चर्चा होगी. मैदान के अंदर वो पहली गेंद आना बहुत जरूरी है. मैंडेटरी पावर प्ले और पहला बॉल. पहली गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए वाइड बॉल का इशारा. किरण मस्कर जो कप्तानों का जो स्टेटमेंट है, जो एक बार फिर इन्होंने बताया था पावर प्ले में क्या होगा, क्या प्लान होगा, उसके बारे में हम चर्चा करेंगे. नक्की कॅप्टनने जरूर चर्चा केली की पॉवर प्लेची ओव्हर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची राहील. कुठेतरी 20 धावा करण्याचा प्रयत्न करेल. एक कॅप्टन सांगतो आम्ही 30 करू, दुसरा सांगतो विकेट येणं महत्त्वाचं आहे. आणि रोहित सध्या ओहो सुरेख फटका ड्राईव्ह केलाय, अगदी कव्हर ड्राईव्ह आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेसाठी खूप छान फटका खेळलाय. बिल्कुल खूबसूरत ठोकता. और अब देखिए एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर रोहित की ये काबिल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, जगह मिली और खूबसूरती के साथ इस गेंद को कवर के ऊपर से लॉफ्ट किया गया था, हवा में खेला गया था. ऊपर तो टॉप खेलना आना चाहिए. पावर प्ले है. अब बल्लेबाज रोहित अपनी पावर दिखाते हुए. आधी रोहित पाटील सोबत आपण पाहिलं तर विशाल ओपनिंगला उतरत होता, मात्र आता निलेशला ते सोबत घेऊन आले. म्हणजे ओपनिंग पेअर त्यांनी स्वतः सोबत कोणतरी चेंज केलं. सर प्लान ए, प्लान बी, प्लान सी, अल्फाबेट झेड पर्यंत है. कुछ तो अलग लेके आए. जी हाँ, और क्या इसका फायदा होगा वो देखना बहुत जरूरी. इस बार भी कट करना चाहते थे, जोरदार अपील विकेट कीपर बॉलर द्वारा, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. अंपायर की मुंडी हिलती हुई अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट. ओहो सकाळी ठाण्याची ट्रेनची अनाउन्समेंट झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची ठाणा ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती लागणार आहे आणि त्याच पद्धतीने हा चेंडू पडला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती गेला. बॅट स्विंग झाली. रिप्ले मध्ये पहा, बॅकफुटला जाऊन ओहो पूर्णपणे बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. गुड विकेट किपिंग. डाऊन ग्राउंड हलक्या हाताने आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह केला खेळाडू. आपण पाहिलं तर वेगानं जरूर येतो. चेंडू गॅदर केला, फक्त एक सिंगल धाव. आणि सध्या आपण पाहिलं तर पॅव्हिलियन दाखवला जातो. ज्या पद्धतीने साई 11 कोळे या संपूर्ण टीमचा सध्या पॅव्हिलियन दाखवला जातो अगदी आनंदामध्ये. एंजॉय कर रहे लारा को आपने देखा. लारा और ये तालियां बज रही है, अच्छी बात है, अच्छे संकेत है. तालियां बजा रहे, चिट्टियां बजा रहे हैं. बट्टी अपनी बॉलिंग मार पर तैयार सामना करने के निलेश. जैसे कि प्रारंभिक बल्लेबाजों के बारे में चर्चा हुई. किरण मस्कर ने कहा कि बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा बदलाव किया गया, उसका फायदा कितना होगा देखने वाली बात है. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, मौका दे रहे रोहित को ज्यादा. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 गेंदों के बाद 7 रन बगैर किसी नुकसान के. सर कुछ तो प्लानिंग है. सिंगल डबल से खेलेंगे, बच के खेलेंगे. बोलते ना बच के खेलेंगे तो और भी लढेंगे, खत्म हो जाएंगे, बटेंगे तो खत्म हो जाएंगे. त्या पद्धतीने थोडंसं विकेट सांभाळून खेळलं जात आहे. 7 बगैर किसी नुकसान के. ओवर पहला प्रगति पर है. मैंडेटरी पावर प्ले ऑन. बड्डी गेंदबाजी कर रहे हैं. इस बार अच्छा स्ट्रोक है आंसर पर खेल स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 बॉल गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी
गुडघा टेकला आणि खणखणीत चौकार ठोकला. रोहितच्या बॅटमधनं एक दर्जेदार खणखणीत चौकार. अप्रतिम फटका खेळला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, जणू काही कॅमेरामॅन त्यांच्या समोर उभा आहे. तो सांगतो येस एखादी पोज द्या, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. भाई एक छान फोटो खिच. आणि त्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. अप्रतिम फटका. देखना होता, नजाकत होता, अंदाज होता. आणि तदनंतर चेंडू अगदी पाहत राहिले. वॉट अ स्ट्रोक. फोटोजेनिक स्ट्रोक था. बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर. रोहित 9 पर बल्लेबाजी करे, 11 गेंदों का सामना किया. और आपने सही कहा कि एक प्लान तो बना हुआ है, प्लान ए उनका तैयार है. अब देखते हैं योजना के अनुसार इनकी बल्लेबाजी होती है नहीं. इस ओवर की अगली गेंद दोबारा उसी अंदाज से गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल पीछे कर रहे हैं. और इस बार भी गेंद बाउंड्री की तरफ चली गई है. अंपायर का क्या इशारा होगा वो भी देखना बहुत जरूरी है. करीबी मामला है. क्या बाउंड्री लाइन के अंदर रोका गया. टीबी अंपायर ये बेहतर काम किया. कोई डाउट है तो चलिए, टेक्नोलॉजी हमारे पास है, कैमरामैन रेडी है और टीबी अंपायर भी बिजी हो जाएंगे. दोबारा उसी अंदाज से गेंद को स्वीप किया गया था, स्क्वायर लेग की तरफ हवा में खेला था. और किरण ये जो शॉट था उसमें टाइमिंग इतना अच्छा नहीं था. और अब जाकर क्या चौका मिला है या नहीं, ये तो आने वाला समय बताएगा. अगदी रिप्ले टेलिकास्ट थोडंसं डिसिजन पेंडिंग मध्ये असेल, कारण की टीव्ही अंपायरची मदत घेतली गेली. 7 कॅमेरे या स्पर्धेसाठी टोटल यूज केले गेले. त्यामध्ये HX100 सोनीचा कॅमेरा, खेळाडूंचे संपूर्ण हरकती त्याच्या माध्यमातून टिपल्या जातात, खेळाडूंची संपूर्ण ऍक्शन त्याच्या माध्यमातून टिपली जाते. आणि किती सोपं राहते पहा पंचांसाठी टीव्ही अंपायर. दूध का दूध पाणी का पाणी. थोड्याच वेळामध्ये पिक्चर क्लिअर है बॉस, थोड्याच वेळामध्ये होईल पिक्चर क्लिअर. करीबी मामला ये नहीं देखना बहुत जरूरी है. खिलाड़ी तो बिल्कुल बहुत बढ़िया काम कर रहे हैं. एफर्ट में कोई कमी नहीं, कमिटमेंट में कोई कमी नहीं है. अंपायर करीब से देखना चाहेंगे. बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर. कुछ देर इंतजार करना पड़ेगा. करार तालुका प्रीमियर लीग में अगर 7 कैमरे का इस्तेमाल हो रहा है तो बहुत बड़ी उपलब्धि है. tenniscricket.in बहुत बड़ी उपलब्धि. 2 लगाना मुश्किल होता है, जहां 7 लगाए हैं. और पूरी तरह प्रोफेशनल नजरिया मैं देख रहा हूं. आणि गत 2 महिन्यापूर्वी इथे सातारा प्रीमियर लीग याच मैदानामध्ये होते, तेव्हा 20 लाख सबस्क्राईब सातारा प्रीमियर लीग मध्ये आपले पूर्ण झाले होते tenniscricket.in चे. और सेफ है. बहुत बढ़िया फील्डिंग हुई है, शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग रही है. साजन ने अपना काम किया. और इस वक्त स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 13 ऑन द बोर्ड. 13 रन बगैर किसी नुकसान के. पहले ओवर की कहानी प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. वक्त मैं आपको बताऊंगा 12:15 का समय भी बहुत इंपॉर्टेंट है. 12-15 शुभ मुहूर्त आहे का? येस असूही शकतो. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. 1 ओव्हरचा खेळ झाला आतापर्यंत. चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत बघायला भेटलंय चांगल्या पद्धतीने. ओहो बॅकफुटला जातो पंच फटका. बॅकफुटला गेल्यानंतर खेळाडू आहे लॉंग ऑनला. चेंडू अगदी गॅदर केला. एक सिंगल धाव. रोहितला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाते. 1 धाव कंप्लीट केल्या. रोहितला पुन्हा एकदा स्ट्राईक वर आणलं जाते. रोहित 5 चेंडू 11 वर खेळतोय. निलेश 2 चेंडू 2. समझ गई बात सब. बिल्कुल समझना बहुत जरूरी है क्रिकेट की परिभाषा को. और आपका जो प्लान है जो कागज पर है, लेकिन बीच मैदान पर जाके योजना के अनुसार आपको खेलना है. और आपके कैरेक्टर सबसे बड़ी बात है. आपको रोल दिया गया है, उस रोल को नहीं भूलना है. तो एक हीरो है, एक अनसंग हीरो है बीच मैदान पर. अगदी नेहमी हिरो नसतं बनायचे. कधी कधी हिरोचा भाव बनला तरी पिक्चर हिट होतो आणि तेच होताना दिसतंय. इस बार हवा में गेंद को खेलते हुए खिलाड़ी है, लेकिन कैच नहीं होगा. गेंद बहुत अच्छी थी गेंदबाज साजन द्वारा. ऑन द राइज खेलना चाहते थे, गेंद के करीब नहीं थे, थोड़ा सा पीछे. बॉडी का वेट जो था बिल्कुल करीब आपने देखा स्टंप की तरफ था. और इसके कारण टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. दर्शक के बिना ये टूर्नामेंट सफल नहीं होगा. ये दीवाने हैं, ये परवाने हैं. इसीलिए कराड़ तालुका प्रीमियर लीग सुपर हिट है. आपको भी सैल्यूट है जो दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं, क्योंकि आज छुट्टी का दिन भी है. अगदी आज संडे फन डे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर संत बाळूमामा वॉरियर्स ओनर सन्माननीय दिनकरजी शिवाई साहेब यांच्या माध्यमातून चौका षटकाराला रोहितसाठी आपण पाहिले तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. थँक्यू सो मच. मात्र 16 धावसंख्या सर. दोन्ही बॅट्समन विकेट देण्यासाठी तयार नाही आहेत. संभाल के खेळ रे. अशा विकेट घेण्यासाठी काहीतरी प्लॅन नवीन बाहेर काढावा लागेल. कुछ तो करना पडेगा. ओहो थोडासा बाहेर ठेवला स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. कारण की पूर्णपणे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि डीपला पूर्णपणे मैदान खुलं ठेवलंय. कुठे ते रोहितला चान्स दिला जातो आणि हे जाळं टाकलं जाते थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर. कुठे ते रोहित अडकेल. आणि यासाठी सध्या आपण पाहिलं तर साजन चतुर है, हुशार है, चालाक है. बिल्कुल चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के. लेकिन किरण ये जो शॉट खेलने के लिए उतनी जगह नहीं थी. बहुत करीब से ये गेंद चली गई.
क्योंकि ऑफसाइड पर खेलने के लिए थोड़ी जगह तो आपको मिलनी चाहिए, रूम मिलना चाहिए, तब जाकर आप धूम मचा सकते हैं। इसको 16 पकड़ के नुकसान के। इस बार भी गैप ढूंढना चाह रहे थे, कवर पर खिलाड़ी तैनात है, नॉस्टकर इन पर बल्लेबाज नहीं भाग रहे। रोहित आउट, रोहित रन आउट, कुछ समझ में नहीं आ रहा। सर वही तो किया आहे सर, एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट पूर्णपणे सर्कल आहे, हाफ सर्कल, आणि बाहेर डीपला खेळाडू तयार केलं नाही. रोहितला सांगितलंय की तू शफल होऊन हा चेंडू खेळण्यासाठी भाग पडलाय, आणि यावेळी चेंडू अडवला गेला कव्हरला. अप्रतिम फेकी, जी प्लॅनिंग काढलं होतं साजनने, ज्या पद्धतीने आराखडा रचला होता साजनने, ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राइक समोर आणलं होतं साजनने, त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला. साजन सक्सेस झाला या विकेटसाठी. लेकिन मेरी निगाह किरण ना दूसरी एंड की तरफ है, जो नॉस्टकर एंड है। अब यहाँ देखिए, ये शॉट खेला गया, उसके बाद में दूसरी एंड पर बल्लेबाज क्या कर रहे हैं, वो गेंद की तरफ देख रहे हैं, रोहित की तरफ नहीं देख रहे हैं। रोहित निराश है। जो आपका प्लान था रोहित को मैक्सिमम एक बार स्ट्राइक देने का, वो उनको विकेट के ऊपर खड़ा रखना है, और बल्लेबाज आउट कौन हो गए, रोहित, और इंतजार कर रहे थे बल्लेबाज। दूसरी एंड पर बल्लेबाज की बात करें तो मौका मिला आज नीलेश को ऊपर आने का। अब जिम्मेदारी खास करके बल्लेबाज नीलेश की और बढ़ती भी। जयदीप मैदान के अंदर आए, ये भी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, एक बार फॉर्म में खिलाड़ी है, बहुत सबसे अच्छा प्रदर्शन करके आए, लेकिन रोहित का विकेट बेशकीमती है। साजिद ने साझेदार को तोड़ने का काम किया, रनआउट का विकेट मिला, सबसे बड़ी बात है तालमेल में कमी आई। प्लॅन रोहितनेच बनवला असेल, आणि रोहित आता या प्लॅन मधून बाहेर झाला. आता आतमध्ये असलेला जयदीप आणि निलेशला प्लॅन बद्दल माहिती आहे, मात्र या मॅच मध्ये आता जबाबदारी कोण घेईल, रोहितची जबाबदारी जयदीप घेईल की निलेश घेईल, हेही इम्पॉर्टंट आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, शॉट आम पूल केला, खेळाडू नाहीये तैनात, त्याच्या डोक्यावरून सीमा पार निघून जातोय अगदी 6 धाबेसाठी. षटकार. काय फटका सजवलं बघा, चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी, पूलची परिभाषा केली सोपी, स्क्वेअरलेगच्या दिशेनं अप्रतिम षटकार मेरिट प्रमाणे. आता हा चेंडू मगाशी आपण रोहित जो आहे ना सातत्याने थोडा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन ऑफसाईडला खेळत होता, आता मेरिट प्रमाणे खेळाय, गुणवत्तेप्रमाणे खेळाय, आकुटपणा चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार घेतला. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक आहे, परंतु पडगडातली ताकद, मला माहिती आहे की मला काय करायचंय, ती दाखवली. इथं बॅटमन जो जयदीपला, ही ताकद आहे जयदीपची, अप्रतिम बॅटिंग होता. आपण 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहित थोडासा आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या विरोधामध्ये जयदीप पूर्णपणे स्टंपच्या आतमध्ये घुसून खेळ, तो मराठी भाषेमध्ये शब्द वापरला जातो, घुसून खेळ, आणि तो घुसून खेळतोय. साजनला शेवटचा चेंडू. ओहो, पूर्णपणे आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय, कारण की साजन सातत्याने आपण पाहिलं तर याआधी बाहेर चेंडू ठेवला होता, त्याला वाटलं कुठेतरी आणखीन एक विकेट भेटेल, तोच प्लॅन कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र जयदीप त्या प्लॅनच्या विरोधामध्ये प्लॅन ठरवून मैदानामध्ये दाखल झाला. 23 एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है, मैंडेटरी पावर प्ले, और आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी, विशेष दूर वाले एंड से गेंदबाजी करे, गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर साजन 23 पर 1, जयदीप 6 पर खेलते हैं, दिनेश 2 पर, रोहित का विकेट, बेशकीमती विकेट, रन आउट। ऑन साइड पर खेलना चाहते थे, ज्यादा शफल में किरण मस्कर, ज्यादा बल्लेबाज सफल तो हुए लेकिन सफल है। आखिर गेंद पर बिंदी है और सफल ओवर का खेल समाप्त हुआ। इस ओवर में 10 रन, एक रनआउट। वैसे गेंदबाज के नाम पर यह विकेट नहीं जाएगा, लेकिन वो रनआउट का विकेट बहुत महत्वपूर्ण है क्योंकि रोहित पाटिल आउट हो गए हैं। साजनची गोलंदाजी खूप चालाक चतुर गोलंदाजी, साजन सफल झाला, चेंडू थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न, एक 6 जरूर आला, मात्र त्यानंतर जी ओव्हर कव्हर केले ती इम्पॉर्टंट राहिले। 23 धावसंख्या, 2 ओव्हरच्या अखेरीस एक फलंदाज बाद। तोपर्यंत आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया आणि तिथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल। कराड तालुका प्रीमियर लीग 2025 साठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, बालूमामा वॉरियर्स संघाचे संघमालक आदरणीय दिनकरराव शिवाय साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल। आणि मी विनंती करेन शंकरजी शेडगे साहेबांचा इथून शुभ सन्मान घेतला जाईल। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आदरणीय बालूमामा वॉरियर्स संघाचे संघमालक, एक दमदार संघ आपण पाहायला गेला त्या पश्चिम महाराष्ट्राचे दिनकरराव शिवाय साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। माय शुभ शॉ आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक आणि या आठवण आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची आपण पाहायला मिळतो, इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय। बालूमामा वॉरियर्स संघाचे संघमालक आदरणीय दिनकररावजी शिवाय साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय। त्याचबरोबर आदरणीय समाजसेवक पांडुरंगजी शिवाय साहेब यांचाही इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय। मी विनंती करेन आदरणीय पांडुरंगजी शिवाय साहेबांनाही की आपलाही शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे। आपण इथे उपस्थित झालेले आहात KTPL 4.0 साठी मात्र मान्यवरांची मानलेली अतिथी कक्ष आणि हा महाराष्ट्र म्हटल्यानंतर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं। आणि पांडुरंगजी शिवाय साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय मुख्य अतिथी कक्षामध्ये।
हा नगारा वाजवून आपण पाहायला गेला तर इथं हा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. त्याचबरोबर आदरणीय फौजी समीरजी पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी त्यांनाही विनंती करेन की इथे आपण याचा आहे आपले शुभ सन्मान इथे घेतला जाईल. आदरणीय फौजी समीरजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. जय दाखतो क्रिकेट आणि तिथे ही मॅच तेवढंच महत्वपूर्ण रंगताना पाहायला मिळतोय. बंटी दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 खूप महत्वाची ओव्हर, जिथे आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टाळा खोलला गेलाय. क्षेत्ररक्षण संपूर्ण ओपन झालाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतो पूर्णपणे ज्या पद्धतीने सजवले गेले. कव्हर बॅकवर्ड पॉइंटला थोडासा खेळाडू उभा केलाय. हो मान द्यावा लागला सर बॅटीने. अगदी खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज सर हातामध्ये. करना क्या चाहते थे भाई, आप क्या करना चाहते थे? मला सकाळच्या चहाची आठवण झाली. चहामध्ये पण एक बिस्किट टाकतो, ते एक बिस्किट आतमध्ये गेले. मग आता आतमध्ये गेले म्हणून काय करतो, आणखीन एक बिस्किट टाकतो ते काढण्यासाठी. पण पहिले पण आतमध्ये गेले, दुसरे पण आतमध्ये गेले आणि आता काय झालंय इथे रोहित बाद झालाय आणि त्याचा पार्टनर निलेश पण बाद झाला. हे दोन्ही गडी बाद झालेत महत्वाच्या क्षणी निर्णय क्षणी. बघा काय हा फटका तितका चांगला नव्हता. अगदी सॉफ्ट डिस्मिसल म्हणता येईल. अगदी सोपा झेल काढून दिला. त्याला डगआउटच्या दिशेने जायचं होतं, अशाच पद्धतीचा हा झेल होता. आणि पण रनआउटच्या रूपानं बाद झालेला रोहित या सामन्यात त्याचा काय परिणाम होणार ते देखील बघणं उत्सुकतेचा विषय असेल. खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. रोहितची रनआउट आणि नंतर ही द्विधा मनस्थिती बोलू शकतो का याला. लॉफ्ट करू की सर बॅटीने ड्राईव्ह करू, भाई फस गया भाई, आता काय करू, आणि अखेरीस बाहेर आला. कधी कधी आपण बघा क्रिकेटमध्ये एखादा मोठा खेळाडू असेल, वीरेंद्र सेहवाग सारखा खेळाडू असेल, सचिन सारखा खेळाडू असेल, किंवा तुमच्याकडे एक चांगला खेळाडू आहे जो फॉर्ममध्ये आहे, त्याच्याकरता आपण आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. ते मागाशी बघायला नाही मिळालं आणि त्याचा परिणाम बघा धावसंख्येवरती आता होईल असं वाटतंय मला. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 आहे. बंटीने मात्र पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलंय आणि निलेश बॅक टू द पेपर्यंत तो स्वस्तात बाद झाला. फक्त 2च धावा त्याने केल्या. सहमत आहे तुमच्या मताशी, कारण की आयकॉनसाठी निलेश विकेट सॅक्रिफाईस करताना दिसला नाहीये. त्यांनी स्वतःची बाजू सांभाळून घेतली. भाई तू जान दे मैं देखता हूं. मात्र याने पण काही बघितलं नाहीये, फक्त 2 धावा. काही नाही, टीमची टोटल थोडीशी 23 मध्ये टीम फसले की हसली होती पहिल्या ओव्हरमध्ये रोहित खेळला, आता फसली का. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पहिला खेळाडू वेगानं येतोय. लॉंगॉनचा किती वेगानं येतोय, चेंडू गॅदर केला जातोय. थोडंसं बॅटिंग करणारी टीम दबाव प्रेशर थोडंसं आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये दिसते का, कारण की बॉडी लँग्वेज जर पाहिली एखाद दुसरा षटकाराला प्रेशर निघून जाईल. मात्र सध्या आपण पाहिलं तर सिंगल डबलसाठी देखील आता प्रयत्न करावा लागतोय दोन्ही बॅट्समनला. कारण मुझे लग रहा है कि यहाँ जयदीप के ऊपर दारोमदार रहेगा. बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. 2 गेंदों में 6 रन. महेश को उनका साथ देना है और बंटी एक विकेट की तलाश में है. सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. और ये जो सत्य है ना, सत्य बहुत अच्छी खेल रहे हैं. विकेट पर टर्न है, बाउंस है, गेंदबाजों के लिए भी मदद है. बहुत बार हमने किरण देखा है कि बल्लेबाजों के लिए मददगार विकेट बनाई जाती है, लेकिन क्रिकेटर की भी सराहना हो जाएगी. बहुत ही बढ़िया विकेट बनाई है. ये जितेंद्र मात्रे आणि चंदू पाटील दे आर गुड क्रिकेटर. 40+ लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्या दोघांनीही खेळपट्टी बनवली. अर्थातच जितेंद्र मात्रे आणि चंदू पाटील याच भूमिपुत्र आहेत आणि 40+ चे खूप चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी बरोबर न्यूट्रल खेळपट्टी बनवली आहे. जी हाँ, और 24 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. बंटी अपने बोरिंग मार पर तैयार है. ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है. बल्लेबाज बिल्कुल चौथे स्टंप के ऊपर खड़े. एक्शन रिप्ले देखें. एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. टेनिस क्रिकेट .in पर देखिए, आप 5वें स्टंप के ऊपर खड़े हैं, 5वें स्टंप के ऊपर खड़े हैं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. आप सफल हुए हैं तो वाइड देने का नहीं. शफल होता तर चेंडू का सोडता, आणि हेही तर खरं आहे. शफल झाल्यानंतर चेंडू सोडला दिला जातोय. मोये थोडंसं 24 धावसंख्या 24. हो फसवला जात आहे. यावेळी देखील आपण पाहिलं डायव्ही लगावले, तोपर्यंत गली रिजन मध्ये चेंडू वेगानं जातो. खेळाडू चेंडूच्या मागावतोय, चेंडूने गाठली आहे सीमारेषा. बरंच काही घडतंय. चेंडू चांगला होता, फटका फसला होता, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मात्र धावाही चांगल्या भेटल्यात. चौकार लगभग खोल दिया था. एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in पर. यह गेंद बिल्कुल कमाल की थी. बल्ले का बाहरी किनारा और उसके बाद में गेंद थर्ड बॉडी लाइन की तरफ चली गई. शानदार गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी बंटी द्वारा. यहाँ सफल हुए. ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बैकफुट पर थे और बल्ले का मुख एक बार फिर जल्दी बंद हो गया था. बल्ले का बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. बंटीला एक्स्ट्रा बाउन्स भेटतोय. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स भेटायला सुरुवात झाली बंटीला, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅकफुटला गेल्यानंतर थोडासा बीट झाला. बॅकफुटला जातोय, शॉट अंपूल अटक गया भाई, फस गया भाई. आणखीन एक बॅटर जयदीप, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी होते. याआधी 2 चेंडू खेळत असताना थोडासा अडखळला गेला. तिसरा फटका होता हा दबावामधून आलेला बाहेर फटका होता, की जयदीपला तर सुचत नव्हतं की 2 डॉट गेले, त्यामध्ये चेंडू समजत नाही. एखादा मोठा फटका मारतो, मॅच मध्ये इन होतो, इन नाही बाहेर आ गया.
जयदीप चले गए, जिनके ऊपर दारोमदार था उनका शिकार बंटी ने किया। बंटी जो है ना अपोनेंट टीम के लिए खतरे की घंटी बजे हुए हैं। घंटी बजाते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी की है। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद जा रहे, अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास ऑनसेट पर पूल किया गया था। मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, उनको तो इधर उधर जाने की जरूरत भी नहीं है। आसान कैच उनके गोदी में आ गया और बंटी, मैंने कहा ये अपोनेंट टीम के लिए हमेशा खतरे की घंटी बजाते। 2 विकेट लिए, थोड़ा महंगा साबित है। पहले ओवर की कहानी अगर देखें तो रन बहुत ज्यादा है, 11 गेंद में 8 रन दिए, 2 विकेट इन्होंने प्राप्त किए। लेकिन ये ओवर जो है ना कमाल का हो रहा है। जयदीप 10 रन बना के बैक टू द पेबलेंस, स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर। और जो रनआउट का विकेट है ना वो बहुत इंपॉर्टेंट साबित हो रहा है। अब विकेट गिरने का सिलसिला जारी हो गया है। ते शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात, ती एका रनआउट की पहिली रनआउट आली बाकीच्या विकेटवरती सगळ्या या सगळ्या गोष्टी होत आहेत. किरण क्या बात है, बहुत अच्छा उदाहरण आपने दिया। 28 3 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है। बंटी अपनी बोरिंग में तैयार सामना करने के लिए विशाल 28 पर 3। इस ओवर की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, विकेट कीपर एक्साइटेड है, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। इस बार लेग ब्रेक नहीं थी, सीधी गेंद थी, टर्न नहीं था। गेंद को खेलना चाहते थे, आगे खेलना चाहते थे, लेकिन बॉडी का बैट आगे नहीं है। देखिए बॉडी का बैट कहां है, स्टंप की तरफ पीछे है, बल्ला आगे है और इसीलिए गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। बाल बाल बच गए हैं। विकेट कीपर देखिए, विकेट कीपर जश्न मनाने के लिए आए थे, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। विकेट कीपर है विकेट के पीछे। 28 3 विकेट के नुकसान पर विजय विकास है, विकास जकास बहुत बढ़िया काम कर रहे हैं। 28 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। विशाल अपना खाता नहीं खोल पाए, महेश 1 पर खेल रहे, 2 ओवर 18 रन और 2 विकेट। आज गेंदबाज बंटी के लिए शानदार गेंदबाजी रही है। चांगला खेळ राहिलाय आणि टॉस साठी मी विनंती करेल यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन जय महाराष्ट्र 11 एनपी टीम आणि त्याचसोबत आपण पाहिलं आता यवती टीम आणि त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघ. अतिथी कक्षामध्ये तोपर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर आज अनेक मान्यवरांचं आगमन शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळतो. या शुभेच्छा देण्यासाठी केटीपीएल साठी आदरणीय बाबासो चोरमारे साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल आणि त्यांची ही उपस्थिती आपण पाहायला गेलं तर या केटीपीएल 4.0 साठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिथी कक्षामध्ये त्यांचंही इथे मात्र शुभ सन्मान घेतला जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे या कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये मात्र राखलं जातोय आणि आदरणीय बाबासो चोरमारे साहेब यांचे इथे शुभ आगमन झालं, त्यांचंही इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. मॅच ऑफ द शॉल आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्राचा अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक जिथे मात्र हा गुलाबाचा फूल आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र इथून पुष्पगुच्छ दिला जातोय. बाबासो चोरमारे साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय शशिकांत चोपदार साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. पांडुरंग शिवाय साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय शशिकांत चोपदार साहेबांचंही ते शुभ आगमन या केटीपीएल साठी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आदर सत्कार सन्मान अगदी योग्य पद्धतीने मात्र घेतला जातोय आणि यांचंही ते शुभ सन्मान घेतला जातोय. आदरणीय शशिकांत चोपदार साहेबांचं शुभ सन्मान आदरणीय पांडुरंग शिवाय साहेब समाजसेवक यांच्या शुभहस्ते ते मात्र घेतला जातोय. बॅक टू क्रिकेट. थैंक यू रुपेश। मेहमानों का सम्मान तो हो रहा है, अतिथि देवो भव कहते ही ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा हमारी संस्कृति है। और इंडिया कप का बिगुल बच गया है, तीसरा संस्करण आ रहा है, 30 लाख का टोटल प्राइज है और सारे ओनर उसके साथ खिलाड़ी उनके लिए बहुत बड़े इनाम तो है, लेकिन दर्शकों के लिए 5 लाख जो दर्शक इस ग्राउंड के ऊपर जमसन क्रिकेट ग्राउंड पर आएंगे इनके लिए 5 लाख का इनाम मिलने वाला है। तो दोस्तों बहुत बड़ी उपलब्धि है और tenniscricket.in और उसके साथ जेवी ब्रदर्स इनके माध्यम से ये टूर्नामेंट है। 26 को होगा आगाज, 31 को होगा ग्रैंड फिनाले, 26 मई और उसके साथ जो ग्रैंड फिनाले बहुत इंटरेस्टिंग रहेगा। विकास वैरी गेंदबाजी करने के लिए ऑनसेट पर खेल दिया, चस्टो का स्क्वायर की तरफ गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल कवर करने के लिए खिलाड़ी फुटबॉल खेले लेकिन कोई फायदा नहीं, महेश के बल्ले से शानदार चौका, वेलकम बाउंड्री। ड्रिंक ब्रेक आणि आफ्टर ड्रिंक ब्रेक्स कहाणी पुन्हा एकदा थोडीशी वेगळी दिसते, कारण की आतापर्यंत बॉलिंग करणारी टीम बॉलिंग अटॅकच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो सातत्याने. आता मात्र साई 11 कोळी टीमच्या बाबतीत ही चर्चा करून काय महेशच्या बॅटमधून आलेल्या चौकारांना कुठेतरी आपण पाहिलं तर थोडीशी ऊर्जा आली आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, क्योंकि स्कोरबोर्ड जो कि तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा था, उसी वक्त पैरों की तरफ गेंद है तो उसका फायदा उठाया बल्लेबाज महेश ने। स्क्वेलर के खिलाड़ी दायरे के अंदर है,
दायरे के अंदर स्क्वायर लेग का खिलाड़ी है, बॉर्डर पर एक खिलाड़ी मौजूद है, तो उसमें वो गैप था, वो गैप ढूंढ लिया बल्लेबाज महेश ने। टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, गेंद को स्टीयर करना चाहते थे तनपेट पर, लेकिन अंदर ज्यादा आई, स्टिकर की तरफ लगी है और कवर की तरफ गेंद को फील्ड किया गया। स्कोर 33-3 विकेट के नुकसान पर। येस, सध्या आपण पाहिलं तर अगदी विशाल मोरे बॅटिंग करतो सर. जेव्हा आपण पाहिलं तर अगदी खेळाडू लिलाव प्रक्रिया झाली, त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वात महागडा खेळाडू व्हर्च्युअल पॉइंट आपण पाहिलं तर 24,000 व्हर्च्युअल पॉइंट ना हा खेळाडू आपण पाहिला तर सोल्ड झाला होता या संघामध्ये. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेट खेळाडू क्षेत्ररक्षण आहे, चेंडू गॅदर करेल, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. इथे ती मुवमेंट आहे, दुसऱ्या धावेची रिक्स घेतली जात नाही, कारण की थोडस भीती आता मनामध्ये आली आहे. ओहो, पहिली विकेट आपली रनआउट गेली होती, दुसरी धाव घेऊयात की नको, आणि ती भीती आता मनामध्ये ती टोचते कुठेतरी. यार एब्सोल्युटली राइट, वो डर है और जो डर गया वो घर गया, जो डर गया वो मर गया। डर के आगे जीत है, लड़ना बहुत इंपॉर्टेंट है। शॉर्ट पिच गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक है, गेंद खेलने के ऊपर से बॉडी लाइन के बाहर। मैग्निफिसेंट बैटिंग में महेश शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। अब बल्लेबाज महेश का इंजन गर्म है। अगदी सर, सुरुवातीला वाशीपासून कोपरखेड्यामध्ये येत असताना जे ट्रॅफिक लागतं ना डीमार्ट पासून, त्या ट्रॅफिक मध्ये गाडी अडकली होती. आता लागला हायवे, अगदी मी म्हणेल की पाम बीच. देखिए जब सिग्नल लगता है तो 2 सिग्नल होते हैं, एक रेड होता है, ग्रीन होता है, और वो रेड सिग्नल ग्रीन होने के थोड़ा इंतजार करना पड़ता है, तो वो इंतजार किया बल्लेबाज ने और उसके बाद में सही वक्त पर इनका बल्ला बोधा। जब पैरों पर गेंद आ रही तब लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के क्षेत्र में 2 शानदार स्ट्रोक बल्लेबाज महेश के। इस बार अच्छी लाइन ऑफ टप के बाहर कवर ड्राइव खूबसूरती के साथ गेंद को कवर बॉडी लाइन की तरफ और 4 रन मिलेंगे। एक्शन रिप्ले एक बार फिर टेनिस क्रिकेट .in पर तालियां बज रही है, मैच के लिए तालियां बज रही है। किरण, ये शॉट देखे, सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बॅट्समनच्या बॅटमध्ये होतं, महेशच्या बॅटमध्ये होतं, ती सिरियल नाहीये, ही अनुभूती आहे। सुख म्हणजे काय असतं, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह। मजा आली बघत असताना प्रेक्षकांना, आणि टाळ्यांचा गजर आपोआप झालाय, 3 खडखडी चौकार। अगदी सिट्टी वाजली, ती देखील खिशात ठेवली होती. पहिल्या 3 ओव्हरला शांत होते, आता ती बाहेर काढली गेली, कारण की माहिती आहे बॅच आता ऑन झाली आहे. आणि ओहो, हलक्या त्याने यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडूला दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या वेळेसाठी प्रकार दिला, नकार दिला जातोय. एकाच धावेती समाधान. याआधी आपण पाहिलं तर मागे धावा यायला सुरुवात झाली, तिथून कॉन्फिडन्स आला आणि आता पुढे ड्राईव्हही चांगला येतोय. ठीक. किरण सर, आपण खऱ्या अर्थानं सकाळपासूनच्या नावाची चर्चा करत आहोत. या खेळपट्टीला ज्यांनी मात्र साथ दिले, बास दिल्याने खेळाडूंना मात्र सर्व उत्कृष्ट खेळपट्टी ज्यांनी निर्माण करून दिली आहे, ते याच विभागातील 40 प्लेसचे सर्व उत्कृष्ट खेळाडू ज्यांची ख्याती नवी मुंबईमध्ये आहे. कोपरखेड्याचे आदरणीय चंदू पाटील सरांचे ते शुभ आगमन झालंय. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या चंदू पाटील सरांसाठी पाहिजे, कारण हे स्वप्न सगळ्यांचं साकार, सर्व उत्कृष्ट खेळ गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्या बाजूनी असावं अशी अभ्यासपूर्वक इथे मात्र खेळपट्टी ज्यांच्याकडनं बनवली गेलेली आहे ते चंदू पाटील सर यांचं ते शुभ आगमन किरण मस्कर सर झालेलं आहे. क्यूरेटर बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि विकेट सत्य जो है ना, बल्लेबाजों के लिए भी मदद कर रही है, गेंदबाजों के लिए भी मदद कर रही है, इक्वल बनाई गई है। बाउंस है, टर्न है, और जब आप गेंद के मेरिट के हिसाब से खेलेंगे तो यहाँ रन भी बनेंगे। तो कवर ड्राइव था, वो बिल्कुल बल्ले के बीचों बीच खेल दिया था। नक्कीच सर, आणि हा शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन सागर पाटील सरांना, ह्या स्पर्धेचे मुख्य मॅनेजमेंट डायरेक्टर, आणि ज्यांनी मात्र ही खेळपट्टी बनवली. गोलंदाज आणि फलंदाजांची काळजीपूर्वक काळजी घेणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. दोघांनाही बॅलन्सिंग क्रिकेट कसं उपलब्ध होऊन देता येईल असे अभ्यास करून मात्र ही खेळपट्टी ज्यांच्या हातून बनवली गेलेली आहे. 40 प्लसचे दर्जेदार खेळाडू कोपरखेड्याचे आदरणीय चंदू पाटील सरांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायचुकदार शॉल, प्रेमाचं प्रतिका, पुष्पगुच्छ, आणि ही आठवण अशीच राहणार आहे. चंदू पाटील सर एक उत्तम नाव या टेनिस क्रिकेट पटलावरचं. मनापासून आभार साहेब आपलं. आणि त्याचबरोबर रघु करमरकर सर यांचे ते शुभ आगमन झाले, त्यांचंही आम्ही इथून या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू. शफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या टॉप पेजला. अगदी आपण पाहिलं तर लॉंग स्टॉपला चेंडू मात्र वेगानं जातोय, आणि या 4 धावा महत्वाच्या असेल, कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावा घेण्याचाही प्रयत्न केला जाईल. मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराला टीमची टोटल 47. सर, जरी पहिल्या ओव्हर पासून विकेट गेली, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी जितेंद्र म्हात्रे यांना, चंदू पाटील यांना सध्या आपण पाहिलं तर स्क्रीनवरती जरूर दाखवलं तर किती सर खऱ्या अर्थानं किती अभिमान वाटत असेल ना. आज क्रिकेटची सेवा, खेळपट्टी तुम्ही बनवतात, तुमच्या माध्यमातून बनवलेल्या खेळपट्टीवरती एवढ्या चांगल्या धावा होतात. खूप पैसा मोजला, खूप जमिनी मोजल्या, आता त्याच खेळपट्टीवरती धावा मोजण्याची वेळ. किती छान वाटत असेल सर.
बघा हे ऐकल्यानंतर त्यांच्या अंगावर एक काटा पण आला असेल, कारण हा खेळ हे जे खेळाडू आहेत, त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. या दरम्यान स्लॉक स्वीप केलाय, फटका चांगला आहे. आपला फटका 440चा झटका, 50चा पल्ला गाठलाय. 50चा पल्ला या ठिकाणी पूर्ण केला का ते देखील पाहायला जाईल. 50 धाबा पूर्ण झाला, 53 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेश मैदानावरती चमकदार कामगिरी करतोय, अतिशय दर्जेदार. लुक ॲट द शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री के बाहर जाते भी 6 रनों के लिए. माइंडसेट, घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए. नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए तो आपका माइंडसेट बहुत अच्छा होना चाहिए. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेल रहे हैं, मजा आ रहा है. मजा येते बाज लगन की यही तो चाहिए था. 50च्या पुढे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सफल झाला, पुन्हा एकदा फटका चांगला केलाय. डीप स्क्वेअर एक रीजनला चेंडू जातोय. गेंद असती बस्ती में, महेश अपने मस्ती में. वॉट अ बॅटिंग, वॉट अ इनिंग. काय फटका केलाय. कॅप्टन रोहितला पाहू शकता, त्याचा आनंद गगनामध्ये, तो एन्जॉय करतोय महेशची बॅटिंग. सब भूल जाओ, संघाला जे हवं होतं ते भेटलंय. संघ पोहोचलाय 59. कैसे भी हवा चले लेकिन महेश क्या है सबको पता चले. मौका और दस्तूर भी, बेहतरीन बल्लेबाजी. देखिए शॉट जो तूफानों से पलते जा रहे हैं वही दुनिया को बदलते जा रहे हैं. महेश का कमाल का स्ट्रोक है, मैग्निफिसेंट बैटिंग. अलग अलग एंगल से साहिल आपको दिखा रहे हैं. 7 कैमरे का इस्तेमाल हो रहा है. महेश का बल्ला बोल रहा है. 9 गेंदों में 31 रन पर एक शानदार पारी के 59 रन 3 विकेट के नुकसान पर. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कराड दक्षिणचे खजिनदार आदरणीय संदीपजी दबडे साहेब यांचं ते शुभागमन झाले. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय संदीपजी दबडे साहेबांना विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑफ टाइम के बाद ड्राइव करना चाहते थे किरण, इस बार ज्यादा हड़बड़ाहटी और उसका फायदा गेंदबाज को मिला है. बहुत ही ज्यादा बाहेर आ गए आणि खूप जास्त बाहेर आल्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी हुशार राहिला. कारण की 2 षट करायला तरी गोलंदाजाने स्वतःचा कंट्रोल विसरला नाहीये. चेंडू अगदी थोडा बाहेर ठेवला आणि महेशची बॅटिंग अप्रतिम. रोहित पाटीलला जर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं शिकवणारा जर कोण असेल, रोहित पाटीलचा जो गुरु कोण असेल, सध्या बॅटिंग करतो 10 चेंडू 31 वरती महेश. शिष्य तो चले गए डगआउट की तरफ, लेकिन गुरु बहुत इंपॉर्टेंट काम कर रहे हैं मैदान के अंदर. अब कहेंगे गुरु हो जा शुरू. 31 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया है. ऑन पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. सुंदर गेंदबाजी गेंदबाज द्वारा. गेंद को एक बार भी देख रहे, खास करके बल्लेबाज क्या कर रहा है. जब बॉल रिलीज हो रहा है उससे पहले ऑफ टर्म के बाहर है तो टेलीग्राम मिल रहा है, उसका फायदा गेंदबाज उठा रहे हैं. ये डगआउट है जो रोहित अब खड़े हो चुके हैं. अब जाकर साई 11 कोहली की जो टीम है इनकी गाड़ी पटरी पर आई है. गाडी पटरी पे 60 धाव संख्या आणि गोलंदाजाने पहिले 2 षटकार लगावले. त्यामध्ये फलंदाज महेशने ज्या पद्धतीने फटके खेळवले आणि सिंगरने आपण पाहिलं तर ओळखली लाईन आणि तदनंतर गोलंदाजी चांगल्या पद्धतीने. एक शेवटचा चेंडू बाकी आहे, त्यानंतर केला जाईल टॉस दोन्ही टीम मध्ये. आखिरी गेंद है, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विशाल केवल 2 गेंदों का सामना किया है. निर्णय गेंद, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए शेष. इस ओवर की अगली गेंद कम बॉक्सेस से गेंदबाजी करते हुए गेंदबाज राइट अप ओवर द विकेट. फुल टॉस गेंद आंसर पर खेल दिया. ताकत का इस्तेमाल ज्यादा है, बहुत ऊपर गेंद चली गई है. गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे. अंत भला तो सब कुछ भला. विशाल का बल्ला, माशाल्लाह क्या फिनिश किया गया है. एक नंबर फिनिश केलंय. पुस्तक पहिल्यांदा काय लिहिलंय ते खऱ्या अर्थानं गरजेचं नाहीये. लास्ट पानावरती काय लिहिलेलं आहे इंटरेस्टिंग ते महत्वाचं आहे. थर्ड अंपायर टीव्ही थोडासा बिझी असेल, टेक्निकल टीम बिझी असेल, कारण की हा चेंडू नक्की कशा पद्धतीने कमरेच्या वरती आहे की नाही हे चेक केलं जाते सध्या. अब देखा जाएगा टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा. फुल टॉस गेंद थी, आंसर पर खेल दिया विशाल का, विशाल स्ट्रोक और बल्ले के बीचों बीच. अब ये देखा जाएगा कि ये गेंद बीमर है या नहीं. इट्स अ फील्ड, तो ये पहली पारी समाप्त हो गई है. 5 ओवर का खेल, 30 गेंदों का खेल, स्कोर 66. 67 रनों का टारगेट रहेगा इस मुकाबले में. बहुत ही अच्छा मुकाबला होने के आसार जरूर है और डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. विशाल के साथ महेश के 31 11 गेंदों में और 5 ओवर के बाद 86 रन बनाए हैं. 3 विकेट के नुकसान पर अच्छा फिनिश किया और तारीफ करने की, प्रशंसा करने की, खास करके महेश की जिस अंदाज से इन्होंने बल्लेबाजी की है. तो महेश के लिए तालियां बजने वाली है. कमाल की पारी रही है. ये देखिए यहाँ तालों की आवाज आ रही है. एक्सीलेंट बैटिंग. सबसे ज्यादा खुश कौन है? शिष्य है. गुरु और शिष्य इस वक्त मिलते हुए आप देख रहे हैं इस बार स्क्रीन पर. दोनों खिलाड़ी बहुत ही जबरदस्त. अब जाकर रोहित 13 रन, दिनेश के 2 रन, जयदीप के 10, महेश ने शानदार बल्लेबाजी की 31. विशाल ने आखिरी गेंद पर छक्का जड़ा. 7 रन, 66 बने. 67 की जरूरत है. किरण मस्कर हमारे साथ जुड़े. टॉस का बॉस.
टॉससाठी विनंती करेल सन्माननीय आदरणीय चंदू पाटील साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 40+ लेजंड खेळाडू चंदू पाटील साहेब आणि सन्माननीय आदरणीय दिनकरजी शिवाय शेठ मी विनंती करेल. येस बुद्धी कॅप्टन्स या जे महाराष्ट्र 11 टीम त्रिभुती फायटर्स दोन्ही टीम्स आमच्यासोबत जॉईन झालेत. वेलकम सगळ्या मान्यवरांचा मी स्वागत करतो. वेलकम. टॉस आपण करतोय. चंदू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि कॉल आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र तुम्हाला KTPL किंवा दीपक दादा हा कॉल मागायचा आहे. येस पिन दी कॉइन. दीपक दादा ऑलवेज दीपक दादा नेहमी दीपक दादा आणि या कॅप्टन या काय बोलतोस क्वालिफाय झालायस. हो क्वालिफाय झालोय आम्ही. वाव खुश एन्जॉय. हो खुश आहे. सगळे यवतीकर बघा कसे भरलेत. अर्ध यवती गाव आता दिसेल तुला ना नवी मुंबईमधून अगदी दाखल होईल यवती गाव अर्ध. हो हो नक्कीच. आणि आमच्या भागातील पण भरपूर लोक मला सपोर्ट करायला आलेत. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकलास महत्वाचा निर्णय. आम्ही फिल्डिंग करू. खूप वेळ लावला रे त्याने. काय वाटतं तुला तुझी टीमचा खेळ कसा राहील आणि तुझ्या टीमच्या कशा पद्धतीने रिझल्ट आहे. रिझल्ट तर सर KTPL 4.0 आहे. त्या 4.0 मध्ये क्वालिफाय होणारा संघ आहे त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी. त्यामुळे क्वालिफाय तर होतो. इथून स्टेज महत्त्वाचे आहेत. त्यामुळे इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन. वाव एन्जॉय केली स्पर्धा आणि टीमचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तर ऑप्शनला सर चांगलं सेट झालेलं आहे. म्हणजे जे ऑलराऊंडर आहेत जे मिडल ऑर्डर आहे ओपनिंग प्लेअर अगदी बॅलन्स टीम आहे. त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मिळून विन होतोय. थँक्यू सो मच बोथ दी कॅप्टन्स. थँक्यू सो मच दादा. चंदू दादा प्लीज 2 मिनिटं जरूर यावं. दादा जेव्हा खेळपट्टी तुम्ही बनवत असता तुम्ही असेल किंवा जितेंद्र म्हात्रे असेल 40+ क्रिकेट तुम्ही खूप छान खेळला. मात्र खेळपट्टी बनवत असताना सगळ्यात जास्त काळजी कोणत्या गोष्टी तुम्ही घेत असता खेळपट्टीवरती. नाही खरंच मी सर्वप्रथम धन्यवाद देईन सागर पाटील आणि त्यांच्या संपूर्ण आयोजकांना. कारण त्यांनी खरोखर ग्राउंडची एवढी चांगली निगा राखले की आम्हाला पिच बनवायला सुद्धा मग मजा आली. कारण त्यांचे आयोजक पण रोज इथं जवळजवळ दर तासाला एक माणूस असायचाच. त्याच्यामुळं आम्हाला पण मजा आली. खरोखर सपोर्ट आम्ही बॅट्समनसाठी केला आणि दोन्ही साईडनं असल्यामुळं ॲक्च्युली बघायला खरोखर मजा येते. आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढं चांगलं आयोजन असेल. म्हणून मी खरोखर धन्यवाद देईन सागरच्या पूर्ण आयोजकांना. ही टीम तुम्ही जी खेळपट्टी बनवत होता फलंदाजांसाठी खेळपट्टी बनवता तर खेळपट्टी दोन्ही साईडला न्यूट्रल झाले राईट. हो हो दोन्ही साईडला न्यूट्रल आहे. पण तसं या साईडने या एंडने जर बॉलर चांगला करू शकतोय आता बॅक साईडच्या एंडनं आणि त्या साईडनं फलंदाजांना अनुकूल आहे. तसाच तर खेळ चाललाय जसं चंदू पाटील सरांनी सांगितलं की या खेळपट्टीला पूर्णपणे अभ्यास करून त्यांनी बनवलाय. थँक्यू सो मच. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल एक छान फोटो टिपला जातो आमचे सगळे मान्यवर आपण सगळ्यांनी या एक छान फोटो या खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या माध्यमातून KTPL 4.0च्या माध्यमातून एक आठवण भेट कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते. थँक्यू सो मच. मनापासून आभार. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. रुपेशजी पाटील सर आणि अगदी किरणजी मस्कर सर यांना ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईन होऊयात सेकंड इनिंगमध्ये. आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. थँक्यू. आमचे सन्माननीय आदरणीय निरंजनजी निकम साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सागर पाटील दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आज आपण पाहिले तर प्रत्येक मान्यवर अगदी गावावरून ग्रामस्थ आज उपस्थित राहत आहेत. कराडवरून आपण पाहिले तर अगदी आज उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. या स्पर्धेचे आपण पाहिले तर अगदी बेस्ट मॅनेजमेंट गुरु अर्थातच कमिशनर सागर दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच.
रुपेश पाटील सर यांच्यासोबत आम्ही जोडलो गेलो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता चर्चा केली जाईल कशा पद्धतीने 67 धावा कशा पद्धतीने केल्या जातील, काय होईल काय अडवेल. थँक्यू. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होतात रायगड, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या भारतातील सुप्रसिद्ध आवाज आणि या टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज प्रशांतजी यादवडे सर आणि त्याचबरोबर व्हाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरणजी मस्कर सरांना ऐकतोय. याचा मॅचकडे आणि आपण पाहायला गेलं तर सामना आहे साई इलेव्हन कोळी त्यांच्या विरोधामध्ये मात्र इथून श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. सेकंड इनिंग मधील पहिला बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर स्किट झाला. आता मधून बॉलनं वेग पकडलाय. लॉक स्टॉप रिझन मध्ये मात्र बॉल स्टॉप होईल का, आणि होईल तिथे मात्र आपण अंतिम क्षणी मात्र बॉलला अडवलं गेलंय. ही कलात्मक पद्धतीने चतुराई मात्र पाहायला मिळाली. वाईटचा निर्णय आलाय म्हणजे 2+1 3 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळत आहेत. काय पहिल्याच बॉल वरती 3 धावा म्हणजे एकही बॉल झालेला नाही. 3 धावा धावपलकावरती आल्या आहेत. तुम्हाला मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. 67 धावा 66 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र बनवल्यात. सन्मान्य आदरणीय कराड दक्षिणचे कार्याध्यक्ष ज्ञानदेवजी चव्हाण साहेबांचा योचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओल्ड कॉम्बॉक्स गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, अगदी बॉल ही चाललाय गिर 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 सीमा रेषा पार. आला हा शानदार रुबाबदार विकास वैरी यांच्या बॅट मधून षटकार. वाव, आ देखे जरा किसमें कितना है दम. मात्र पुढे हेही वाक्य बोललंय, जम के रखना कदम. या मॅच मध्ये सध्या तसंच केलं जातं. विकास वैरी अप्रतिम बॅटिंग आयकॉन खेळाडू आहे. निलेशच्या विरोधामध्ये सध्या बॅकफुटला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू आहे, त्याच्याकडून चुकी होती. चेंडू वेगाने जातोय, डीप पॉइंटला खेळाडू नाहीये, तैनात कव्हरचा जाईल तोपर्यंत थोडीशी चुकी जाते. 67 धावेचं आव्हान आहे. जर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण कराल तर कशा पद्धतीने धावा अडवाल, हे क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये नाही चालणार. कारण की या मॅच मध्ये एका धावेनं खाल्लाय खूप भाव. येतोय चौकार. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर कारण विकास वैरी यांच्या बॅट मधून काल अर्धशतकी खेळ आपण पाहायला मिळाली, परंतु पहिल्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये मात्र शून्यावरती बाद झाले होते. आता इथून या मॅचचा महत्व मात्र विकास वैरी यांना माहिती आहे. त्याचमुळे इथून हा पॉईंटचं क्षेत्र निवडलं गेलंय आणि कलात्मक पद्धतीने अगदी अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमा रेषा पारी झालाय. निलेश गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. विकास वैरी च्या विरोधामध्ये आणखी एक चांगला बॉल इथे मात्र आता गेलाय. पॉईंटला फक्त कट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अडवला गेले. तोपर्यंत इथून डॉट बॉलचं समीकरण हे तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला जर बनवायचे असेल डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. अगदी डॉट बॉल तुम्हाला वाढवावे लागते. कारण की डॉट चेंडूमुळे होणार काय आहे की समोरच्या बॅट्समन वरती थोडंसं प्रेशर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल काढला तर 2 डॉट बॉलमध्ये फलंदाजाला थोडंसं प्रेशराईज करून येणाऱ्या चेंडूवरती तो कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळला जातो. त्यावेळी तुम्ही सरप्राईज चेंडू टाकू शकता. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्लॅन ए प्लॅन बी या डोक्यामध्ये ठेवाव्या लागतात. विकास वैरी गोटला टेक तमाशा देख घुंगरू शॉट छनन चुम 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 करत बॉल चाललाय विकास वैरीच्या बॅट मधून. हा येतोय शानदार रुबाबदार KTPL 4.0 षटकार. वा, डोकं दुखल्यानंतर सॅरोडॉन तसं धावा असताना गणेशवाडीचा डॉन नेहमी खेळतो. हो, चांगला चेंडू हाताला जातोय. थोडासा पडला, राईज झाला. पडल्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने आपण पाहिलं लेट कट करण्याचा प्रयत्न. तब्बल 19 धावसंख्या स्कोर कार्डमध्ये सजली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. समीकरण आपण पाहिलं तर खूप लांब आहे. आता तर बाद चालू झाले, मात्र एक चांगली धावसंख्या. कारण की पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या. मात्र ही सेकंड इनिंगमध्ये धावा चांगल्या येत आहेत. पुन्हा हलक्या हाताने पॉइंटला खेळाडू आहे. कॅच देऊन बसल्या, निसटली कॅच. मॅच निसटेल का, ही कॅच महत्वाची होती. रोहित पाटीलच्या चेहऱ्यावरती बरंच काही आहे. रोहित पाटील बोलणार नाहीये कारण की सध्या मात्र आपल्याला ऐकू येणार नाहीये कारण की प्लेअर ऑन माईक सध्या रोहित पाटील नाहीये. हो किरण सर पाहायला गेलं तर ही मॅच कॅच वरती सर्व निर्भय होतं ते होताना पाहायला मिळालं नाहीये. अगदी कपाळावरती रेषा, कमरेवरती हात मात्र पाहायला मिळतात आणि मोठी विकेट विकास वैरी सारख्या खेळाडूची मात्र इथून झेल हा सोडला गेलाय. हा कॅच सोडली की मॅच सोडली याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आने वाला वक्त बताएगा.
की या कॅच बाबतीत चर्चा करणं, कारण की विकास वैरी किती वेळ खेळतोय. विकास वैरीनं वैयक्तिक 41 धावा केल्या तर मॅच सहज बनते, कारण की 20 आता स्कोर कार्ड वरती आहे. विकास वैरीच्या 40-30 ऍड केल्या तरी 50 धावसंख्या सहज बनतात. नंतर ही कॅच आणि त्या कॅच बद्दल बोलूया, ती मनाला टोचणार आफ्टर देन, कारण की वो आगे की पिक्चर आहे. अभी का आको हाल आपण पाहिलं तर 1 ओव्हरचा खेळ झालाय. 20 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. विकेट अजून आली नाहीये. पार्टनरशिप जर चांगली बनली डोकेदुखी वाढेल, कारण की अक्षय दुसऱ्या बाजूला तोही इन्फॉर्म बॅटर आहे आणि विकास वैरी हा तर आयकॉन आहे. बॉलिंग अटॅकसाठी गोलंदाज सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अगदी प्रकाश, मिस्टर प्रकाश ओव्हर क्रमांक 2 साठी आपण पाहिलं तर अगदी कोपरखेने एंड करून कोपरखेने गाव एंड करून सध्या मात्र गोलंदाजीला तो मात्र मार्गस्थ होतोय. एक आपण पाहिलं तर अगदी खाडी एंड आहे, दुसरा कोपरखेने गाव एंड आहे. दोन्ही एंड सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर दोन्ही एंड करून सध्या मात्र खेळलं जाते. सध्या 67 धावेचं आव्हान आहे. श्री गणेश 11 संघाची गणेशवाडी टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. माझ्यासोबत रोशन पाटील दादा, म्हणजे संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेटचा अगदी कॅल्क्युलेशन कम्प्युटर माझ्यासोबत सध्या बसला गेलाय आणि अगदी धावसंख्या 20 वरती असताना ओव्हर क्रमांक 2 मध्ये कसा खेळ होतोय. प्रकाश किती प्रकाश टाकतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केला, कारण की प्रकाशचा पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला अगदी इथून स्पष्टपणे दिसते की चेंडूच्या डोक्यावरून काहीतरी एक छोटासा बोट त्याने फिरवलाय. चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर ठेवलेला पहिला चेंडू येतोय. डॉट 20 धावसंख्या. विकास वैरी ऑन स्ट्राईक, थोडासा बाहेर दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र रणनीती आखली जातोय इथून प्रकाशच्या गोलंदाजांकडून, कारण हे टेनिस क्रिकेटमध्ये किरण सर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला बरीच अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट ऑर्कर करायचा, थोडासा दूरवर ठेवायचा, फलंदाजांना मेहनत करायला लावायची आणि इथून हा व्हाईट बॉल आलाय. हो, त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं, नाईस साऊंड पाहायला मिळालं. सारे गमप धनिसा अगदी अलाव घेत बॉल चालला विकास वैरी यांच्या बॅट मधून सीमारेषा पार आला ह्या शानदार षटकार. वा, नाही, विकास बैरे सांगतोय सध्या गाण्याचे बोल तो मनातून बोलत असेल, मात्र ज्या पद्धतीने षटकार आला प्रत्येक जण त्या खेळाडूकडे बघतोय ज्यानं कॅच ड्रॉप केली. यही होगा यही अंजाम रहेगा. हो, यावेळी देखील बैठा घेण्याचा प्रयत्न आपली तर मात्र जरूर उचलली जाते. थोडासा बाहेर होता चेंडू आपण पाहिलं तर विकास बैरीच्या विरोधामध्ये आता मात्र बरेच षडयंत्र आखले जातात. क्या चाहिए गाडी पैसा बंगला नाही, विकास बैरी अकेला चाहिए, इसको पकड डाला तो अगदी मॅच जिंकायला अशी मॅच आहे. विजयाच्या अडसर जर कोण येत असेल तर इथून हा विकास वैरी. हा स्टेट ड्राइव्ह मात्र पाहायला मिळालं. कलात्मक, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार, आर पार सीमारेषा पार आला हा विकास वैरी यांच्या बॅट मधून. KTPL 4.0 चा शानदार चौकार. संख्या 31 अजूनही आपण पाहिलं तर 20 चेंडूमध्ये 36 धाबेची गरज आहे अजूनही. हो, यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर गली रिजन मध्ये थर्ड मॅनला मात्र वेगानं जातोय. पॉईंटचा खेळाडू चेंडूच्या मागे धावतोय, जरूर पायाने अडवण्याचा प्रयत्न, तो मात्र खाली पडला. अगदी चेंडू ढकलला आतमध्ये, तोपर्यंत खेळाडू बॅकअपला होता, त्याने चेंडू अडवला, त्याने फेकलाय. बरंच काही करावं लागतं एका धावेसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी मात्र केलं गेलं आपण पाहिलं तर अभिच्या माध्यमातून, कारण की अभिला माहिती आहे आता धावा अडवल्या नाहीत तर नंतर डोकेदुखी जास्त वाढेल. 33 दोन्ही संघाला ही मॅच महत्वपूर्ण आहे. जो जिंकणार आहे ना तो मात्र KTPL 4.0 स्वप्न साकार करण्यासाठी पुढे जाणार आहे. करो या मरो ची स्थितीमधील मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या स्लॉट मध्ये होता, बाजूच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळालाय. अगदी चांगला ठोसून ठासून मात्र बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. आणखी एक शानदार विकास वैरी यांच्या बॅट मधून आला हा षटकार. समीकरण मात्र बदलले जातात. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 30 धावा. धावपलिकावरती 37 धावा लागल्या जात आहेत. 12 बॉल मध्ये 33 वरती विकास वैरी खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण मस्कर सर, आपण पाहायला गेलं तर अक्षय शून्यावरती अजून आहे, कारण 0 बॉल खेळलेला आहे आणि तेवढंच अप्रतिम इथून विकास वैरीची खेळी मात्र पाहायला मिळते.
अगदी त्या शून्याच्या पुढे जी आकडा लावलाय तो विकास वैरीनं लावून त्या शून्याची किंमतही वाढवली, कारण की अक्षय नुसता उभा असला तरी त्याची किंमत आता वाढली, कारण की त्याने साथ चांगली दिली आहे. विकेट अजून गेली नाही. शेवटच्या चेंडूवरती होता तो चौकार आणि त्या चौकारानं संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. जर समीकरण तू पाहिलंस तर 18 चेंडूमध्ये अजूनही 30 धावेची गरज आहे. 18 चेंडू 30 धावेची मॅच. एक छोटीशी टीम मीटिंग होते, पण जास्त वेळ आता तुमच्याकडे नाहीये. टीम मीटिंग तिथेच थांबवावी लागेल आणि लगेच ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाजाला बाहेर काढावं लागेल, कारण की या टीम मीटिंग मध्ये सगळे ऐकत होते आणि रोहित पाटील एकटा बोलत होता. म्हणजे रोहित पाटीलनं स्वतःहून काहीतरी अनुभव या मैदानामध्ये दाखवलाय आणि रोहित पाटीलनं टीम मीटिंग मध्ये स्वतःचा काहीतरी अनुभव दिलाय, कारण की गोलंदाजीसाठी जसं आपण पाहिलं तर विशालच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर रोहित पाटीलनं विशालला काहीतरी समजावून सांगितलंय, जे सध्या आपण पाहिलं तर HX100 सोनी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचे हावभाव टिपले गेलेत. आणि आज या स्पर्धेसाठी जो कॅमेरा यूज केला गेलाय कालच्या दिवसापासून HX100 सोनी कॅमेऱ्याबद्दल मी चर्चा करू. इंटरनॅशनल लेवलला हे कॅमेरे यूज केले जातात. खेळाडूंचे हावभाव, खेळाडूंच्या हरकती, फलंदाजाचा क्लोज रिॲक्शन, गोलंदाजाचं क्लोज रिॲक्शन, फलंदाज काय बोलतो, हे लिप कनेक्शन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅमेरामधून टिपता येतील. आणि तो कॅमेरा सध्या आपण पाहिलं तर KTPL 4.0 साठी यूज केला गेलाय. इंटरनॅशनल कॅमेरा. 37 धावसंख्या, 18 चेंडू, 30 धावेचं समीकरण. म्हणून तर या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रामधील एक सर्व उत्कृष्ट स्पर्धा का गणली जाते त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं जाते. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 चा थरार. येणारी 18 बॉल आणि 23 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती इथे म्हणायला गेलं तर विशाल आलेत आणि 18 बॉल मध्ये 30 ची गरज आहे आणि इथून मात्र विशाल कामगिरी करतील का? पहिलाच बॉल सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिडऑफ मध्ये आहे शॉट मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल घेतली जातोय. एक टेक्निकली फलंदाजी किरण मस्कर सर पाहायला गेलं तर तुमच्याकडे 18 बॉल आहेत, 18 मध्ये 30 बनवायचे आहेत. कोणतीही मोठी रिस्क घ्यायची नाहीये. तुम्हाला चांगली खेळ करायची आहे, खेळ चालू ठेवायचा आहे, मॅच मध्ये बनवून राहायचं आहे. तेच प्रयत्न इथून दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय. अगदी कारण की तुमच्याकडे विकेटही तेवढ्या आहेत, कारण की विकेट अजून गेलेली नाहीये. पार्टनरशिप बनवण्याची एक चांगली संधी तुमच्याकडे. विकासला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाते. आता अक्षयने जो ड्राईव्ह केला, जो सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला, तो विकासला स्ट्राईक वरती आणण्यासाठी. आणि गोलंदाजीमध्ये विशालवरती खूप लक्ष असेल. विशाल काय करतोय आज? सोडून दिला जातो चेंडू. थोडासा आपण पाहिलं तर बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आता टीमची टोटल मात्र अगदी 39 आकड्यावरती. विकास वैरी अजूनही 12 चेंडू 33 वरती खेळतो. त्याची बॅटिंग आणि त्याचा स्कोर किती होतोय त्यावरती देखील आपण बरीचशी चर्चा करणार आहोत. निश्चितच आपण पाहायला गेलं तर आणि या गोलंदाजांवरती या षटकामध्ये खूप निर्भय आहे. ज्या पद्धतीने मात्र या षटकाला पुढे न्यायचं आहे तुम्हाला. कमी धावा संख्या मात्र इथून तुम्हाला खर्च करायचे आहे. अवांतर धावा मात्र इथून थांबवायचे आहेत, कारण ही मॅच विकास वैरी आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र इथून 2 वेळा आवाज येताना पाहायला मिळेल. एक एक मॅच पुढे जाईल ना, तुम्हाला शिट्यांचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट मात्र या मैदानामध्ये मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. ही मॅच त्याच पद्धतीने आहे. येणारे 17 बॉल आणि 28 ची गरज. ओ घुटना टेक तमाशा देख. आता व्हेरिएशन मात्र पाहायला मिळालं. स्वतःवरती इथून विश्वास दाखवताना मात्र पाहायला मिळतात. हे देवा, मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे, असं विशाल गोलंदाज मनामध्ये म्हणत असतील. कारण समोर आहे विकास वैरी. यांच्या बॅटमधून काल अर्धशतकी खेळ आली आहे, पण पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालंय. फॉरगेटिंग इज आर्ट. ते तुम्हाला करावं लागेल. प्रत्येकला इथून शून्यावरून सुरुवात करायची आहे. एक्स्ट्रा कव्हरला फक्त इथून दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्ट केले बॉलला. तोपर्यंत एका धावेवरती समाधान आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 40 धावा 40 आणि स्कोर बोर्ड आणि 15 बॉल मध्ये 27 धावा. किरण सर 15 चेंडू 27. विकास आपण पाहिले तर सिंगल डबल करून अक्षयला देखील संधी देतो, कारण की कुठेतरी विकास स्वतःची एनर्जी थांबवण्याचाही प्रयत्न करतो. एनर्जी बचके खेळेंगे, एनर्जी थांबून खेळणं तर अजून नंतर एनर्जी लावणार. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती. फटका चांगला आहे, सुरेख फटका. शॉट आर्म पूल. खेळाडू आहे कॅच साठी जातोय. विकेटचं पतन. अक्षयची विकेट मिळाली आहे. एक मोठी विकेट, एक मोठा फलंदाज माघारी जातोय, पण विकास अब तक आहे आणि संघाची धावसंख्या 40. पहिला फलंदाज बाद. मॅच पाहायला गेलं तर किरण मस्कर सर आपण पाहायला गेलं तरी आहे बनवली जातोय. विशालनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, कारण 4 बॉल आतापर्यंत झालेत. एक मात्र इथे धावा जर पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेटही प्राप्त करून दिले. ब्रेक थ्रू हवा होताना तो मात्र निर्माण करून दिलाय, कारण विकेट हवी होती. जी मात्र इथून सलामीला जोडी गेलेली होती. पार्टनरशिप आहे ती तोडणं खूप महत्वपूर्ण होतं. विकास वैरी मैदानामध्ये असले तरी सुद्धा इथून मात्र एखादा असा गोलंदाज येईल जिथून मात्र चमत्कारित गोलंदाजी करेल. या मॅच मध्ये मात्र आपल्या टीमला बनवून आणेल. मॅच बनवली जाईल त्याच्यासाठी. असं काहीसं घडेल का? बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे,
कारण की विकेट गेल्यामुळे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चॉईस खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला विकास पैरी, दुसऱ्या बाजूला संतोष दबडे. कारण की दोघांकडे आता मात्र ताकद आहे. कारण की याआधी आपण पाहिलं तर अक्षय बचके खेळ रहा था आणि तो अक्षय मोठ्या फटक्यांसाठी गेला, तो बाद झाला. मात्र दुसरा खेळाडू आलाय जो आपण पाहिलं तर त्याचे इरादे वेगळे स्पष्ट असतात. आणि रोहित पाटील यष्ट्यांच्या बागे अगदी तुम्हाला पाहतो क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सजवलं जात आहे. प्रत्येक चेंडूच्या मागे काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. मॅच अजूनही ऑन आहे 50-50% कारण रिझल्ट अजून मॅचचा लागला नाहीये. ओहो, अप्रतिम फटका, लफ्ट केला चेंडू, लॉंग ऑन रिझनच्या बाहेर जातोय, सीमारेषे बाहेर. बोललो होतो संतोष दबडे हा असा खेळाडू आहे जो सिंगल डबल साठी नाही जात. पहिला चेंडू वार पलटवार विशालच्या अगदी ताकदवान फटका, अगदी निहारलं, पारखलं, ओळखलं आणि त्याच्यानंतर मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला. आणि हा फटका खूप छान पद्धतीने सजवलंय, खातं षटकाराने ठोकलंय, दम दाखवलंय संतोष दबडे. त्याच्यानंतर मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि इथून विकेट, बॅकची एज, बॅक टू बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम मात्र इथून झेल, यष्टिरक्षण तेवढाच अप्रतिम, चतुर चाणाक्ष आणि हुशार रोहित पाटील पाटलाचा पोरगा. आणि इथून मात्र फलंदाज बाद. आणखी एक धक्का बसतोय ते संतोष दबडे यांच्या स्वरूपामध्ये. विकेट क्रमांक दुसरी, बॅक टू द गाठ. मॅच बनेल इथे कारण की ही जी दुसरी विकेट आली, संतोष दबडेनं जास्त घाई केली. रिप्ले टेलिकास्ट बघणं गरजेचं आहे कारण की सध्या टेक्निकल टीम आपण पाहिलं ज्या पद्धतीने रिप्ले दाखवतोय, चेंडू थोडासा बाहेर होता, जास्तच बाहेर आला, हातभर चेंडू बाहेर. मी म्हणेल छेडछाडी करण्याची गरज नव्हती. संतोष दबडेला छेडछाडी केली या चेंडू सोबत आणि अखेरीस स्वतःची विकेट गमावली. 12 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे. 21 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. 12 चेंडू 21 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम जो ड्रिंक ब्रेक असतो, तो ड्रिंक ब्रेक महत्वाचा असतो कारण की तिथे मॅच वेगळी बनते. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला दाखवलं जात आहे. संतोष दबडेला अगदी झूम करून ज्या पद्धतीने बाहेरचा चेंडू पहा, नहीं करना चाहिए था, ये नहीं चाहिए था भाई, कारण की बाहेरचा चेंडू ज्याने देता बचके खेळता तो और भी लढता आणि मागे आला. आता शांत सावलीमध्ये बसावं लागेल. 12 चेंडू 21 हे समीकरण या मॅच मध्ये एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला जातोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि बरीच काही कहाणी, बरेच काही प्लॅनिंग या ड्रिंक ब्रेक मध्ये होत असते. सध्या आपण पाहिलं तर आमचा अर्थातच साई काटेकर याचं जे ऑफिशियली पेज आहे साईज फोटो होलिक, ते पेज आपण सध्या दाखवलं जातं. मी मित्रांनो एवढीच विनंती करेल, जो मुलगा उन्हामध्ये कॅमेरा घेऊन, मोबाईल घेऊन तुमचे व्हिडिओज, तुमचे फोटो शूट करतो, तो एडिट करतो, ते इंस्टावरती टाकतो, त्याला तुम्हाला लाईक्स भेटतात, मिलियन्समध्ये लाईक्स भेटतात, मिलियन्समध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रेम भेटतं. त्या मुलाला आणि त्या मुलाच्या खऱ्या अर्थानं पेजला फॉलो नक्की करा. अगदी साई काटेकर, साईज फोटोहोलिक. आज इंस्टाग्रामवरती आपण पाहिलं तर कराड तालुक्यातील चांगल्या चांगल्या क्रिकेटर, चांगल्या चांगल्या खेळाडू, चांगल्या चांगल्या आयकॉनचे व्हिडिओज ज्याच्या माध्यमातून एडिट करून टाकले जातात आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्या खेळाडूच्या व्हिडिओ पोहोचतात. ते साई होलिक ग्राफिक्स, फोटो होलिक याच्या माध्यमातून खरं तर त्याचं मी कौतुक करेल आणि विनंती करेल प्रेक्षकांना, तुम्ही जर आत्ता जर असाल मोबाईल तुमच्या बाजूला तर लगेच इंस्टाग्राम ओपन करा, साईज फोटो होलिक वरती जा, फॉलो करा आणि येणाऱ्या कराड तालुका प्रीमियर लीगच्या येणाऱ्या खेळाडूंच्या व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला जरूर भेटतील. अगदी ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि अगदी येऊयात आता मॅचच्या दिशेनं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहे त्या 21 धावा. अगदी साधं सोपं गणित आहे, परंतु इथून तुम्हाला त्या गणिताला मात्र तुम्हाला अगदी अवघड बनवावं लागेल. ठीक, सन्मान्य आदरणीय वैभवजी दिवंगडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 12-21 अभि सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झाला. अभि विकेट लेना पडेगा कारण की विकास वैरी हा तो फॅक्टर आहे ज्याचा विषय आपण थांबवला होता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विकास वैरीचा विषय आपण स्टॉप केला होता का, विकास वैरी आगे क्या खेल रहा है, त्याची कॅच जी ड्रॉप झाली होती तो विषय आता पुन्हा एकदा आणूयात. कारण की विकास वैरीची कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो अभि आता पण लढतोय आणि इथून पुढे आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 21 धाव्यांची गरज आहे. मॅच जर विकास वैरी घेऊन गेला तो आपली ती कॅच आणि तो विषय चर्चेत राहील नक्की. विकास वैरी सारख्या सुपर डुपर फिल्मला मात्र इथून फ्लॉप केलं जाईल का. 14 बॉल मध्ये 34 धावा त्यांच्या नावावरती, 46 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता येणारे 12 बॉल आणि 21 ची गरज मात्र इथून असणार आहे आणि अभि आलाय. परिपूर्ण मात्र जबाबदारी अभियाच्या मात्र या 6 बॉल वरती ना या मॅचचं समीकरण मात्र बनलं जाईल. राईट मोद विकेट. ओहो, या मात्र तडका दिला. अगदी पाहायला गेला तर क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल चाललाय, 1 टप्पा सीमारेषा पार. आला हा विकास वैरीच्या बॅट मधून शानदार रुबाबदार KTPL 4.0 चौकार. त्याचबरोबर थँक्यू डीजे कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार दशरथजी डंबारके सर, DD सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सचिनजी जाधव,
हे देखील इथे उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. निश्चितच आपण पाहायला गेलं तर आणि इथून आता येणारे समीकरण मात्र बदलले गेले. 11 बॉलमध्ये तुम्हाला 17 बनवायचे आहेत. ही मॅच महत्वाची आहे. जिथून जर तुम्ही का जिंकला तर मात्र KTPL 4.0 चॅम्पियन होण्यासाठी मात्र एक पाऊल पुढे जाल. हरलात तर मात्र तुम्हाला खूप सारी संघर्ष करावे लागतील. आता हे संघर्ष तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला मात्र या मॅच मध्ये सर्व उत्कृष्ट खेळ साकारावा लागेल. विकास वैरीच्या विरोधामध्ये मात्र हा फटका फसवला. नो चान्स, नो लुकचा फटका मात्र पाहायला मिळतोय. विकास वैरीच्या बॅट मधून मात्र हा आलाय अगदी तडका देणारा हा फटका चाललाय सीमारेषा पार. आला हा शानदार षटकार. काय फटका पाहायला मिळाला. कारण की मगाशी काय चर्चा चालू होती की विकास वैरीची कॅच ड्रॉप झाल्यानंतर विकास वैरी किती खेळतोय. 50च्या पुढे धावसंख्या अब तक 56 वरती जाऊन पोहोचले. 10 चेंडू आता 11 धावेची गरज आणि विकास वैरी आता त्या उंबरठ्यावरती उभा आहे जिथे KTPL 4.0 मधली वैयक्तिक त्याची दुसरी 50 ही येऊ शकते. कारण की 15 चेंडू 16 चेंडू आणि आता तो 44 वरती खेळतोय. हा तो खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटीलला पाहता गोलंदाज अभिजितच्या जवळ तो येतोय, चर्चा करतोय. मगाशी हातवारे केले की हा चेंडू नक्की कुठे टप्पा ठेवायचा आहे. बऱ्याचदा गोलंदाज चेंडू टाकत नसतात, विकेट किपर टाकायला भाग पडतात आणि तोच विकेट किपरची भूमिका आता महत्वाची असेल. गोलंदाज आणि विकेट किपर यांचं आय कोऑर्डिनेशन आणि त्यामधला टप्पा विकास वैरीसाठी महत्वाचा असेल. बॉल टू बॉल मॅच आले. 10 बॉल 11 हा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणतात ना की प्रेशर मध्ये कुकर सुद्धा सिटी मारतोय. इथे गोलंदाजी प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे आता विकास वैरीवरती डॉट बॉल जरी आला तरी इथून गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. परंतु हा व्हाईट बॉल आलाय अगदी अतिरिक्त बाहेर जाणारा स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. परफेक्ट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सर्व उत्कृष्ट आतापर्यंतची गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागेल. या फलंदाजांना तुम्ही थांबवणार कसं. टेक्निकल फलंदाज म्हणून ओळख आहे. हे फलंदाज विकास वैरी संस्कारीच नाही तर आविष्कारी सुद्धा आहे. परंतु इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट आली. अच्छा, सॅमने स्वतःची विकेट टाकली आहे आणि ती आयकॉन खेळाडू विकास वैरीसाठी. कारण त्याला माहिती आहे मे जाएगा विकास लढेगा तो भी मॅच आएगा. कारण की या पद्धतीने सध्या मात्र सॅमनं स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. विकास वैरी असा खेळाडू आहे जेव्हा टीमवरती संकट येतं प्रत्येक खेळाडू जेव्हा बोलतो मैं काफी अकेला हूं, मैं नहीं लड़ पाऊंगा. विकास वैरी वो खेळाडू आहे जो नेहमी बोलतो मैं अकेला काफू है, मैं जरूर लढेगा. सध्या तीच बॅटिंग त्याची चालू आहे. पण 17 चेंडू मध्ये 45 धावा. येणारे 9 चेंडू मध्ये आता 9 धावेची गरज आहे. 9-9 मॅच ऑन. खऱ्या अर्थानं हे गाणं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार आणि मला वाटतं ड्रायव्हिंग करताना हे गाणं ऐकायला खूप मजा येणार भाऊ. कारण की सुमधुर संगीत तेवढं कार्य राहिलंय समाजासाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू वाढवण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. मात्र अगदी नाना आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर दाखल झालेत. मंगेश सध्या आपण पाहिलं तर अगदी 8 चेंडू 9 धावा आणि 9 धावा 8 चेंडू ही मॅच आहे. मॅच अजूनही 50-50% आहे. एक बॅट्समन जो विकास वैरी तो जर जाळ्यामध्ये अडकतोय पूर्ण मॅच इलाक्यामध्ये येते. नक्कीच आपण पाहायला गेलं तर परंतु 45वा विकास वैरीच्या नावावरती आहेत. 5 धावा दूर अर्धशतकी. परंतु इथून मंगेश नाना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. 8 बॉलमध्ये 9 पाहिजे आहेत. हो थर्ड मॅच मध्ये पहा तिथे चुकी झाली. अशा चुक्या तुम्ही या मॅच मध्ये करू शकत नाहीयेत. विशालला पाहिला तिथे प्रेशर मध्ये एक चांगली खेळाडू सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय. परंतु या मॅच मध्ये प्रत्येकावरती मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो. त्या क्षेत्रक्षणामध्ये त्याच प्रेशरच्या चुकाही होताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या चुका करता त्या तुम्हाला वाटतं की छोट्या चुका करता, मात्र उठता बसता चालता बोलता जेवता त्या चुका जेव्हा आठवतात ना तेव्हा मनाला टोचतात. तुम्ही एक भाकरी कमी खाता जेव्हा तुम्हाला समजतं कॅच ड्रॉप झाली मॅच गेली तुम्ही जेवणानं उठता. या छोट्या गोष्टी आहेत. क्रिकेटमध्ये झालेल्या चुका तुम्हाला 2 दिवस झोपून नाही देत भाऊ. आणि या चुका किती किती महाग ठरतील. कारण की आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर 58 वरती मॅच सध्या मात्र जाऊन पोहोचले. 58 धावसंख्या. हो शॉर्ट आर्म फुल फटका बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. नाही खेळाडू तिथपर्यंत पोहोचणार. मात्र अगदी डीप स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू वेगाने येतोय. दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाला. मंगेश नानाने विकेट टाकले रनआउटची. बॅटर आउट दुसऱ्या धावेसाठी. टीमची टोटल 59.
थँक्यू. डेफिनेटली हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व फाउंडर आणि कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे दमदार आमचे आधारस्तंभ सर्वांचे लाडके दीपकदादा लोखंडे साहेब यांचा सुंदर संगीत आपण ऐकतोय. चला थोडासा स्पीड अप घ्या. टीम मिटिंग करण्यासाठी वेळ नाहीये, कारण की ही ती वेळ नाहीये जिथे आता टीम मिटिंग घेतली जाईल. आज फायनलचा दिवस आहे. बक्षीस समारंभ, मान्यवरांची उपस्थिती, त्यामध्ये आपण पाहिलं सत्कार समारंभ, इंटरव्ह्यू, या सगळ्या गोष्टी आहेत. तर प्लीज टीमला विनंती असेल, टीम मिटिंग कृपया घेऊ नका, आणि खास करून शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे वेळ तुमच्या हातामध्ये कमी असतो. येस रुपेश सर. नक्कीच आता 7 बॉल 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 6 बॉल 6चं समीकरण मॅच आहे. आपण पाहिलं गेलं तर अशा मॅचची बनलेल्या आपण अनेक वेळा पाहिलं गेलंय, परंतु गोलंदाजांना इथून गोलंदाजी आहे ना, ते आतापर्यंत सर्व उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल. तेच भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानावरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो तर येणारे 6 बॉल आणि 6ची गरज, 61 धावा. आणि विकास वैरी वैयक्तिकरित्या मात्र पाहिलं गेलं तर 45 वरती खेळतात, म्हणजे 5 धावा अर्धशतकीसाठी हव्या असतील आणि 6 धावा विजयासाठी. हा बॉल आला इथून पाहायला गेलं तर डॉट. आता मात्र 5 बॉल मध्ये बनवायचे आहे 6 धावा. मॅच बनली गेली KTPL 4.0 मधील आणखी एक दर्जेदार भेटीसाठी आली तुमच्या बरोबर ही मॅच. आणि ही तीच मॅच आहे जी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जागेवरून उठून उभं राहायला भाग पाडेल. ही तीच मॅच आहे जिथे प्रेक्षक बोलेल पैसा वसूल मॅच आहे. ही तीच मॅच आहे जिथे प्रेक्षक बोलेल पेट्रोलचा पैसा अगदी वसूल होतोय. कारण की विकास वैरी सध्या मात्र स्ट्राईक वरती. पुढे याला बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट जातोय. मॅचची कहाणी बदलता येईल, मॅचची कहाणी बदलेल का, मॅच बिघडेल का? कारण की विशाल वैरी आतापर्यंत काय खेळलाय भूल जाओ भाई. वो आता येणाऱ्या 4 चेंडूवरती काय खेळतोय त्याच्यावरती प्रेक्षक खऱ्या अर्थानं बोलतील. तू जो खेळलाय वो भूल जा, अब क्या खेळेगा वो दिखा. 4 चेंडू 6 धाब्याची गरज. प्रत्येकाला इथे हिरो बनण्याची संधी आहे आणि आता सध्याच्या घडीला या 2 बॉल वरती हिरो बनलाय गोलंदाज विशाल कामगिरी करताना मात्र पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विशालसाठी. जर काही 2 बॉल आवडले असतील तर मॅच बनवली आहे. आता येणारे 4 बॉल आणि 6ची गरज आहे. 4 बॉल 6 किरण सर. वड मॅच. रोशन पाटील जोडलाय, तो आता छातीवरती हात लावतोय. त्याचे हृदयाचे ठोके मलाही ऐकू येत आहेत. हे त्याचे ठोके आहेत भाऊ. मॅच बनली आहे 4-6. ओहो, आणखीन एक डॉट जातोय का? आणखीन एक डॉट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. ही आहे पैसा वसूल मॅच, ही आहे पैसा वसूल मॅच. पहिल्या 4 ओव्हर मध्ये काय गोलंदाजी राहिली याच्यावरती तुम्ही टीम ठरवू शकत नाही. साई 11 कोळे संघ काय आहे. आता टीमला बोला की साई 11 कोळे काय आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये विशाल ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतोय, 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 1 षटकार 1 षटकार 3 चेंडू. ही मॅच बनली गेली आहे. पहिल्या आपल्या स्पेल मधील पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. 2 महत्वपूर्ण विकेट दिल्या होत्या. 3 बॉल आले डॉट विकास वैरीच्या विरोधामध्ये. आता 3 बॉल आणि 6 धावांची गरज. मॅच बनली गेली. हाय हो टेस्टामा विशाल च्या विरोधामध्ये इथे मात्र फटका फसला गेलाय. मिड ऑफ मध्ये खेळायचा होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडला गेला झेल. विशाल वैरी बॅक टू द आउट. 440 रनचा लगा करंट. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. विकास वैरी एवढा वेळ खेळला, एवढा वेळ थांबला. म्हणून मी मगाशी चर्चा केली की तुम्ही 4 ओव्हर मध्ये काय बॅटिंग केली आहे ती इम्पॉर्टंट नाहीये. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 6 धावा हव्या असताना तुम्ही काय बॅटिंग करताय ते इम्पॉर्टंट आहे. 45 धावा सगळे विसरून जातील जर ही मॅच हातातून जातील. जर 45 धावा विकास वैरीने केलेत आणि तरी 67 धावांची जर मॅच हारते, 6 चेंडू 6ची मॅच जर गणेशवाडी टीम जर घेऊन जाऊ शकत नाही तर विकास वैरीच्या 45 धावा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहणार नाही. हेही तेवढं खरं आहे. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. मॅच बनली आहे. व्हाट अ मॅच. परिंदे के पास नहीं होते नक्षे तो भी वो ढूंढते अपने रास्ते. या मॅच मध्ये तसंच आहे. तुम्हाला स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा आहे आणि वाटेमध्ये काटे टाकणारे आपले आहेतच. तेच काटे टाकलेत या मॅच मध्ये. व्हाट अ मॅच. रोहित पाटील दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग घेतोय. वेळ कमी आहे, त्यानं गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. मी विनंती करेल थोडासा स्पीड अप घ्या. आमच्या घड्याचे काटे आता मात्र वेगाने चालू झालेत. व्हाट अ मॅच यार. 2 बॉल 6ची गरज. आता ते श्री गणेश 11 टीमचे मात्र ते खेळाडू फलंदाज म्हणत असेल आग से नहीं भाई विशाल के नाम से डर लगता है. आणि कारण काय गोलंदाजी केली. प्रत्येक बॉल आहे ना आगीच्या निखाऱ्याप्रमाणे मात्र ते हाताळले गेलेत. आणि पाहायला गेलं तर इथून अल्टी पलटी गेम पलटी करणारा मात्र ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. व्हॉट गोलंदाजी. इम्प्रेस केलंय. आज हिरो ठरतोय की काय. येणारे 2 बॉल आणि 6ची गरज. जर फलंदाज आहे समोर ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज आलेत अक्षय. शुभमला पाहतोय इथे. आता इथून शुभम या 6 धावा
कशा पद्धतीने बनवले जातील. किरण सर 2 बॉलमध्ये 6 येतील का त्याची चर्चा. वॉट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येकाच्या नजरा मात्र मॅच मध्ये लागले जात आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आपण डीप फॉरवर्ड रिझन मधला मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं काऊ कॉर्नरला हलवलं गेलंय. इथून मिड ऑफ आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड ऑन आहे. मिड ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे मोठा फटका खेचला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. या बॉल वरती मात्र खेचलाय. बॉल सीमा रेषा पार 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 आला हा विजयी षटकार. फलंदाज शुभमच्या बॅट मधून हा येतोय खन 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 कडीत विजयी षटकार. टीम लगेच मैदानामध्ये, टीम लगेच दाखल व्हा मैदानामध्ये. थँक्यू सो मच. चला टी शर्ट्स आपण घालून घ्यायचे प्लीज प्लीज प्लीज. मी जाणू शकतो तुमचा आनंद, मी जाणू शकतो तुमचा एन्जॉय. तर रवी मी विनंती करेल आता आपला चला आपण टी शर्ट परिधान करूयात प्लीज. चला विनंती करेल टी शर्ट आपण परिधान करायचंय. मॅच आहे, मॅच शेक हँड करायचं एकमेकांना. मॅच आपण खेळूयात. कराटे टेनिस क्रिकेटचा खेळ आपण खेळूयात. क्रिकेट जपूयात, मैत्री जपूयात आणि या आग होण्याची आग होती. शुभमने जो षटकार लगावला मॅच तव्यावरती होती आणि संघ मालक स्वतःहून जो एन्जॉय करताय. कुछ नाही बोल सकता भाई, या अंदर की बात आहे. जेव्हा आपण संघ मालक होऊ तेव्हा आपल्याला समजू ही गोष्ट. आणि सध्या हे संघ मालक आपण पाहतोय. वा अप्रतिम काय मॅच झाली आहे. मॅन ऑफ द मॅच अर्थातच विकास बैरी. 12 चेंडू त्यानं तब्बल 17 चेंडू मध्ये 45 धावा ठोकल्या आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये दाखवले जातात स्वतः संघ मालक अगदी मैदानामध्ये ज्या पद्धतीने टी शर्ट अर्थातच रवी हिनुकले साहेब. वा सन्मान लगेच अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. चला यानंतर आपण सन्मान करूयात कराड दक्षिणचे खजिनदार संदीपजी दबडे साहेबांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. मी विनंती करेन विशाल दया, विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र थँक्यू.